या महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्ष जो शासक म्हणून जी कम्युनिटी राहिली, जी इथली पाटील, वतनदार, सरंजामदार, चौगुला, गावडा, गावगाड्यामधली उपजाऊ जमीन, गावगाड्यामधल्या निर्णय प्रक्रियेमधलं त्यांचं स्थान, गावातल्या एखाद्या ग्रामदैवताची यात्रा जर भरत असेल तर त्या यात्रेमध्ये त्याचं जे काही स्थान आहे, एक जो रुतबा आहे, आणि मग हीच माणसं आज या महाराष्ट्रामध्ये असं म्हणायला लागली की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, आम्ही मागास झालो आहोत आणि मग आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. हे वातावरण घेऊन जरांगे पाटील नावाचे एक व्यक्ती, ज्याचं एज्युकेशन नाही, ज्याला संविधान माहिती नाही, ज्याला आरक्षण म्हणजे काय माहिती नाही, ज्याला या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदार 18 अलुतेदार जात समूह माहीत नाहीत, ज्याला भटके विमुक्त जाती जमाती माहीत नाहीत, ज्याला संविधानिक तरतुदी माहीत नाहीत, ज्याला या महाराष्ट्राचा तोंडवळा माहीत नाही, अशा माणसानं एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करावं. या महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या जोरावरती या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करावं